नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये रम्या वसुंधराला म्हणत असते, आज आपल्या घरी खूप मोठा धमाका होणार आहे आणि मोठं संकट येणार आहे. वसुंधराला समजत नाही असं कोणचं मोठं वादळ येणार आहे. आणि त्यानंतर रम्या म्हणते, त्या नंदिनीची चांगलीच वाट लागणार आहे हे जेव्हा वादळ घरामध्ये येईल तेव्हा. तर इकडे जीवा देवासमोर प्रार्थना करताना आपल्याला दिसणार आहे. जीवा म्हणत असतो, आज माझ्या मनातली भीती ह्याला मात्र जिंकू देऊ नकोस, मला ती भीती घालवायची आहे. आणि त्यानंतर नंदिनी तिथे येते आणि म्हणत असते, भीती वाटली की घट्ट डोळे मिटायचे आणि आपल्या आवडत्या व्यक्तीचा चेहरा समोर आणायचा, जेणेकरून आपल्याला भीती तर वाटतच नाही पण एक प्रोत्साहन सुद्धा मिळून जातं. तर नंदिनीने दिलेली आयडिया वर्क मात्र करणार आहे. तर इकडे काव्याला वेगळी चिंता लागलेली आहे. पार्थला म्हणत असते, तुम्ही आज खुश आहात, तुमच्या चेहऱ्यावरती हसू आहे, पण हेच हसू काही दिवसानंतर चेहऱ्यावरून गेलं तर. देशमुख, मला राहून राहून भीती वाटायला लागली की तुमच्या चेहऱ्यावरचं हसू कायमस्वरूपी निघून गेल्यानंतर मी काय करू. त्यानंतर पार्थला प्रश्न पडतो की असं काय होणार आहे की ज्यामुळे माझ्या चेहऱ्यावरचं हसू जाणार आहे. आणि असा प्रश्न पार्थ काव्याला विचारतो. काव्या पार्थच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल का?